पाहूयात पुढची बातमी। राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वादळ आल्याचं पाहायला मिळतं। एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर आता पुन्हा सक्रिय झाल्याचं बोललं जातंय। ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली। बैठकीला 9 खासदारांपैकी 8 खासदारांच्या उपस्थितीची चर्चा आहे। ठाकरे गटाच्या खासदारांचं पक्षांतर करण्याचं आश्वासन आहे। राजकीय वर्तुळात पुन्हा मोठा बॉम्ब पडण्याची सूत्रांची माहिती। तर यामध्ये खासदार अरविंद सावंत, संजय पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील हे खासदार बैठकीला उपस्थित होते अशी चर्चा आहे। मात्र यातल्या बऱ्याचशा खासदारांनी हे वृत्त फेटाळले। यामध्ये राजाराम वागचौरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे, संजय जाधव हे खासदार बैठकीला उपस्थित होते अशी चर्चा। दरम्यान उबाठाच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाहीये। बैठकीचं वृत्त हे निराधार आहे आणि खोडसाळपणा, गैरसमज निर्माण करणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केले। या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात। ठाकरे गटाच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाहीये। ऑपरेशन टायगरची गेल्या वर्षभरापासून अफवा आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली। काल उबाठाच्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली अशी बातमी आली होती। मात्र ऑपरेशन टायगरची गेल्या वर्षभरापासून अफवा आहे अशी प्रतिक्रिया आता श्रीकांत शिंदे यांनी दिली। ठाकरे गटाच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाहीये। ऑपरेशन टायगरच्या बातम्या गेल्या वर्षभरापासून येत आहेत आणि या सगळ्या अफवा आहेत असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं। नरेश म्हस्के सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील। त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावरती वेळ आहे। मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतायत। त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा। सर, अरविंद सावंतला लांब ठेवून इतर जे खासदार आहेत ते वेगळी चूल मानतात की काय? मला काही कल्पना नाही, परंतु अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचं काम युबीटी पक्षातीलच काही लोक करत असावेत असं मला वाटतं। सर, ऑपरेशन टायगर संदर्भात ज्योती वाघमारेंनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं। ऑपरेशन टायगर हे होणार, ऑपरेशन तर खासदार नरेश म्हस्के यावेळी बोलत होते। उबाठाच्या खासदारांना अशा पद्धतीनं स्पष्टीकरण द्यावं लागतं हे दुर्दैवी असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। आपण बातमी पाहिली होती की काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत उबाठाच्या 8 खासदारांची चर्चा झाली, त्यांची बैठक झाली अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या। खरं तर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे या दोघांनी सुद्धा या वृत्ताचं खंडन केलं आणि याबाबतच खासदार नरेश म्हस्के बोलत होते। वारंवार अशा पद्धतीनं उबाठा गटाच्या खासदारांना सांगावं लागतं की अशी कोणतीही बैठक झालेली नाही, आम्ही निष्ठावान आहोत, आम्ही फुटणार नाही असं सांगण्याची वेळ येणं हे दुर्दैव असल्याचं म्हस्केंनी म्हटलं। अशा बातम्या देऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो। उबाठाच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही असं म्हस्केंनी स्पष्ट केलं। संसदेच्या कॅन्टीन मध्ये आम्ही नाश्ता घेत असतो, चहा घेत असतो, जेवायला एकत्र असतो असं नसतं। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातील खासदार एकमेकांसमोर येतात, थोडा वेळ आम्ही पक्ष विसरतो आणि मराठी माणूस, मराठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र असतो आणि तिथे मराठी अस्मिता ऑटोमॅटिक निर्माण होते आणि त्याकरता पक्ष सोडणं हा विषय नसतो।
त्यामुळे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं योग्य नाही. पण खासदारांना कुठेतरी निधी मिळत नाही, आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे अनेक लोकांचा बदल जो झालेला आहे आता शिंदेकडे आलेले आहेत अनेक लोक, त्यामुळे भाजपकडे देखील गेले. का वाटतं येणाऱ्या काळात निधी न मिळाल्यामुळे कारण आहे काय त्या मतदारसंघामध्ये? बघा, जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेसाठीच हा वापरला जातो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणाच्या बापाने दिलाय हो? अशा पद्धतीने जर आम्हाला प्रश्न विचारत असतील, त्यांची काही नागिंदर होत का यांना उत्तर देण्याकरता? आम्ही जनतेचा पैसा आहे, जनतेकरता आम्ही तो वापरू, यांना कोणी अधिकार दिलाय? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. आणि यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे त्याकडे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना का दोषी धरता? 3 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या. अहो, बँड्रा आणि दादरमधून हे बाहेर नाही पडले. आणि त्यामुळे जर त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी त्यांच्या नाराज असतील, त्याचा खापर आमच्यावर कशाला फोडतात? याला बड्डेचा केक भरवण्याकरता वेळ आहे. परंतु पक्षवाढी करता आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मदत करण्याकरता सभा घेण्यासाठी सुद्धा हे लोक जात नाहीयेत, बैठका घेत नाहीयेत, मुंबईतून बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी आहे. आणि तुमच्या पक्षात नाराजी आहे याकरता लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार, लोकप्रतिनिधी फुटणार, अशा पद्धतीच्या बातम्या युबीटीचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधीवर त्यांचा विश्वास नाहीये आणि त्यांना बदनाम करण्याकरता युबीटीचे नेते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत आहे. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही युबीटीची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी युबीटीची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. सर, ते फडणवीस म्हणते, संजय राऊत म्हणते फडणवीस देखील शिंदेचं ऑपरेशन करतायत, त्यांची डेड बॉडी केलेली आहे. मी तेच म्हणतोय की त्यांची अवस्था डेड बॉडीची झालेली आहे. पवार साहेब कधी वापरतात, कधी काँग्रेस वापरतात, आणखी कधीतरी तिसरे कोणतरी वापरतात. त्यामुळे ती संजय राऊतांसारखी अशी परिस्थिती केलेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की उद्या आदित्य ठाकरे असतील, माझंही नाव उद्या घेतील की मी पण चालू. का वाटतं येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत असेल आणि परब असतील, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाव नाव ते चालले, त्यांना कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बघा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे, संजय राऊत स्वतःच म्हणतात माझं नाव घेतील. म्हणजे हे प्रेशर टॅक्टिक्स खेळतायत संजय राऊत. या दोघांमध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचेही परिणाम आहेत. सर्व बातम्या संजय राऊतांचं स्थान आदित्य ठाकरेंसारखा युवा नेता जर त्यांच्या भूमिकेवर संशय घेत असतील, त्यांना जाब विचारत असतील, तर संजय राऊत दुर्दैव आहे आपलं. आणि या दोघांमध्ये जो काही कोल्ड वॉर सुरू आहे त्यामध्ये त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत आणखी वाईट होणार आहे. जर आले तर खरोखर तुम्ही स्वागत कराल का? कारण जेवढे संख्या उरली त्या मानाने. हे बघा, सद्य परिस्थितीला आम्ही आमच्या घरी सुखी आहोत, आमचं कुटुंब आणि आम्ही भले आहोत. त्यामुळे सद्यस्थितीला अशा काही कुठल्याही घडामोडी सुरू नाहीये. ठेवली अनंते तैसेची सगळ्यांनी राहावे, एवढंच या ठिकाणी. सर, एक वेगळा प्रश्न होता